संजय राऊतांकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित 1.5 लाख मतं मिळवण्यामागे काय कर्तृत्व, राऊतांचा सवाल. ईव्हीएम संदर्भात 450 तक्रारी, पुन्हा विधानसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, राऊतांचं आव्हान. मतविभागणीसाठी छोट्या पक्षांना सुपारी देऊन आपलं काम साधणं हाच भाजपच्या विजयाचा फॉर्म्युला, सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका. ठाकरे ब्रँड संपवणं हेच मोदी अमित शहांचं स्वप्न, संजय राऊतांची टीका. मराठी माणसानं एकत्र असलं पाहिजे, एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे, राज ठाकरेंबाबत राऊतांचं वक्तव्य. मनसेच्या चिंतन बैठकीत पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित, भाजपसोबत जाणं ही सुद्धा चूक असल्याचं काही उमेदवारांचं मत. विधानसभा निवडणुकीत मनसेमुळे शिंदेंच्या शिवसेनेला 10 जागांवर फटका, मनसे उमेदवारामुळे मतांचं मोठ्या प्रमाणावर विभाजन, वरळी, दादर, माहीम, विक्रोळीसह मुंबईतील अनेक जागांचा समावेश. एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता, विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती. शरद पवारांच्या गटातले काही आमदार अजित पवार गटात येतील, अनिल पाटलांचा दावा. तर जयंत पाटलांसाठी महायुतीच्या 3ही पक्षात मंत्रिपद राखीव असेल, अनिल पाटील यांची ऑफर. शरद पवार संध्याकाळी विजयी उमेदवारांची बैठक घेणार, वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन. सख्या भावाच्या मुलाला समोर उभं करण्याचं कारण नव्हतं, बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून अजित पवारांचा शरद पवारांना टोला. तर जनतेनं सगळं बघितलं आणि कौल दिला, अजित पवारांचं वक्तव्य. भाजपचे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून फडणवीसांचा एक व्हिडिओ पोस्ट, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी तो पुन्हा येतोय, व्हिडिओतून संकेत. आदित्य ठाकरेंनी इन्स्टा स्टोरी ठेवत मतदारांचे आभार मानले, तर महाविकास आघाडी पूर्वीपेक्षा मजबूत पुनरागमन करेल, आदित्य ठाकरेंकडून विश्वास व्यक्त. नागपूरमध्ये अनिल देशमुखांच्या घरासमोर शरद पवार गटाला डिवचणारे होर्डिंग, महाराष्ट्रानं राष्ट्रवादीचा खरा वारसदार ठरवला, अशा आशयाची बॅनरबाजी. मुंबईमध्ये लागले बटेंगे तो कटेंगेचे बॅनर, विधानसभेतील महायुतीच्या विजयाचा हिरो योगी, अशा आशयाचे बॅनर्स. हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांचे भावी मंत्री, अशा आशयाचे बॅनर झळकले, 31,000 मतांनी बांगर यांचा विजय झालाय. तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटलांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता, राणा जगजितसिंग यांचे तुळजापूरमध्ये भावी पालकमंत्री, अशा आशयाचे बॅनर झळकले. आपल्या मतदारसंघाच्या विकासाच्या आड कोणी आलं तर छाताडावर बसून निधी आणेन, उत्तम जानकरांचा इशारा. तर लाडक्या बहिणीमुळेच महायुती पुन्हा सत्तेत, जानकरांचं वक्तव्य. गोकुळकडून गाईच्या दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात, दुधाची खरेदी किंमत 33 वरून 30 रुपयांवर. पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्याच दूध संघांनी खरेदी दरामध्ये कपात केल्याची माहिती. सीएनजीच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ, परिणामी रिक्षाच्या भाडेदरात वाढ होण्याची शक्यता. भाडेदरात प्रति किलोमीटर 2 ते 2.5 रुपयांची वाढ करण्याची रिक्षा युनियनची मागणी. म्हाडाकडून होर्डिंग पॉलिसीचा मसुदा तयार, महिनाअखेर अंतिम पॉलिसी येणार. मसुद्यामुळे होर्डिंगला किती भाडं आकारावं, जुन्या बेकायदेशीर होर्डिंगचं काय करायचं, याबाबतची दिशा स्पष्ट होणार. कशडी घाटातील नवीन बोगद्यातून वाहतूक बंद, भोगाव हद्दीमध्ये गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं जुन्या मार्गावरून वाहतूक सुरळीत. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये 3 दिवस रात्रकालीन ट्रॅफिक ब्लॉक, यार्डातील सीझर क्रॉसिंग आणि डबल डायमंड स्विचच्या नूतनीकरणासाठी 26, 27 आणि 28 नोव्हेंबरला ब्लॉक घेण्याचा निर्णय. ट्रेनमध्ये निष्कारण साखळी खेचणाऱ्यांची खैर नाही, मध्य रेल्वेकडून कठोर कारवाईला सुरुवात. 9 जणांवर खटला दाखल, सुरक्षात्मक उपायाचा गैरवापर न करण्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं आवाहन. शिर्डीमध्ये साई भक्तांनी वाजवी दरात हार फुलं मिळण्याचा गेल्या वर्षी ठराव केला होता. या ठरावाला उच्च न्यायालयाकडून परवानगी, फुल विक्रेत्यांकडून होणारी लूट टाळण्यासाठी ठराव. ऑनलाईन पद्धतीने आकर्षक वाहन क्रमांक मिळवण्याची आरटीओद्वारे सुविधा सुरू, त्यामुळे पसंतीच्या वाहन क्रमांकाची नोंद घरबसल्या करता येणार.
नवी मुंबई मुंबई ठाणे परिसरातील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात, पारा 14 अंशांपर्यंत उतरणार. नाशिक महानगरपालिका 300 रुग्णालयांची तपासणी करणार, रुग्णालयामध्ये दरपत्रक न लावणाऱ्यांवर कारवाई होणार. रुग्णालयात दरपत्रक आणि रुग्ण हक्क सनद लावणं बंधनकारक. नाशिकच्या पंचवटीमध्ये टोळक्याकडून युवकाची हत्या, किरकोळ वादातून हत्या करण्यात आल्याची माहिती. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये लेंडेझरी ते मंगरली मार्गावर पट्टेदार वाघाचं दर्शन, लोकांनी वाघाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केलाय. हेमंत सोरेन चौथ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, 28 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार. संसद सदस्यांनी जनतेच्या आकांक्षा पूर्ण कराव्यात, भारतातील जनतेचा लोकशाहीवर असलेला विश्वास आपण सार्थ करावा. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधन. जनतेनं ज्यांना नाकारलं ते सभागृहामध्ये चर्चा होऊ देत नाहीत, मुठभर खासदार संसदेत गोंधळ घालतात, पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला. संसदेच्या अधिवेशनात विरोधकांचा गदारोळामुळे दोन्ही सभागृहातील कामकाज 27 नोव्हेंबरपर्यंत स्थगित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.